टीव्ही पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा मृतदेह 3 जानेवारी रोजी छत्तीसगडमधील विजापूर येथे कंत्राटदार सुरेश चंद्राकर यांच्या पाण्याच्या टाकीत सापडला होता। मुकेश 1 जानेवारीपासून बेपत्ता असल्याची माहिती कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास करून सुरेशच्या घरातून मृतदेह ताब्यात घेतला। 120 कोटी रुपयांच्या कंत्राटाचा अहवाल दिल्यानंतर हत्येचा संशय आहे आणि तपास सुरू आहे। पत्रकार बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली। बस्तरचे आयजीसी सुंदरराज पी यांनीही मुकेशला लवकरात लवकर शोधण्याचे आश्वासन दिले होते। पोलिसांची अनेक पथके वेगवेगळ्या ठिकाणी सतत मुकेशचा शोध घेत होती। अखेर मुकेशच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन ठेकेदार सुरेश चंद्राकर यांच्या घराजवळ सापडले। यानंतर पोलिसांनी ठेकेदाराच्या घराची तपासणी केली असता त्यांच्या घरातील सेप्टिक टँकमध्ये मुकेशचा मृतदेह आढळून आला। पूर्व व्यायाम नसल्यातून कंत्राटदार सुरेश चंद्राकर यांनी मुकेशची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे। कंत्राटदार सुरेश चंद्राकर सध्या संपूर्ण कुटुंबासह फरार असून त्यांचा धाकटा भाऊ रितेश चंद्राकर दिल्लीला पळून गेला आहे। त्यांची कार रायपूर विमानतळावर उभी असलेली आढळून आली। मात्र पोलिसांनी सुरेश चंद्राकर यांच्या धाकट्या भावाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे। पोलिसांनी सुरेश चंद्राकर यांनाही ताब्यात घेतल्याचे काही सूत्रांचे म्हणणे आहे। मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। पोलीस टाइम न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नीलसह मी रोहिणी।